नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचे राईट हँड समजले जाणारे पवन करवरकर यांच्यावरती माजलगावमध्ये जीवघेणा हल्ला झालेला आहे। जालना येथील ओबीसी मोर्चाला जात असताना मंगळवारी रात्री उशिरा 4 ते 5 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली। हल्लेखोर हे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक असल्याचं समोर आलंय। या हल्ल्यामध्ये पवन करवरकर हे गंभीर स्वरूपाचे जखमी झालेत। पवन करवरकर यांना आपण केज आणि भोगलवाडी येथील ओबीसी मोर्चामध्ये धडाकेबाज भाषण करताना पाहिले। आपल्याला आठवत असेल त्यांचं भाषण। पाहूया करवरकर यांचे त्यावेळचे काही भाषण। तुम्हाला नीट येऊ द्या। म्हणजे विषय कसा आहे माहिती आहे का, तुम्ही तुमची नीट काशी काय टीका करायची ते आमच्यावर वैयक्तिक टीका करा। तुम्ही जर आमच्या माया बहिणीवर जाऊन टीका करीत असताल तर माई शपथ सांगतो, माया गळ्यात माळ इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर मला एक असा प्रश्न कधी कधी पडतोय, जी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, जी लोक फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात, जी लोक जिजाऊचं नाव घेतात आणि ती लोक आमच्या आया बहिणीवर जाऊन बोलतात। मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जे आमच्या आया बहिणीवर जाऊन जे बोलताय ना, खरं तर मला तुमचा डीएनए चेक करा वाटते। डीएनए खरं जालना येथील ओबीसी मोर्चासाठी जाण्यापूर्वी पवन करवरकर यांनी आपल्या गाडीमधून फेसबुक लाईव्ह केलं होतं। पाहूया त्यावेळी पवन करवरकर नेमकं काय म्हणाले। नमस्कार, मला तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगण्यासाठी मी आलोय। मला गेली 3 दिवस झालं प्रत्येक जण विचारते, भाऊ तुम्ही जालन्याला येणार का, भाऊ तुम्ही जालन्याला येणार का। मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय, मुळात ओबीसीचा लढा जरी आम्ही सुरू केला असेल, मी सरांच्या सोबत असेल काय, पण मुळात मी ओबीसी मध्ये धनगर समाजामध्ये मी जन्माला आलोय आणि त्या धनगर समाजासाठी जे आपले सर्वांचे लाडके दीपक भाऊ बोराटे असतील, हे जे उपोषणाला गेली 17 तारखेपासून थांबलेत, ह्या आरक्षणाला पाठिंबा देणं एवढा नक्कीच मी मोठा नाही, पण त्या आरक्षणाचा एक छोटासा घटक म्हणून त्या उद्याच्या आरक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी मी आत्ताच निघालोय। मला इथून तिथून खूप लोकांचे फोन येत आहेत। मी त्यांना एवढं सांगेल की रस्त्यामध्ये भले मी कोणाला भेटू शकलो नाही तरी पण आपण सगळे उद्या मोर्चाच्या ठिकाणी जालन्याला आपण सगळे भेटू। हा हल्ला नेमका कसा झाला, कोणी केला, प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच्या बेल आयकॉनला क्लिक पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। मित्रांनो, गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी मोर्चा लक्ष्मण हाके यांच्यामध्ये विचाराची लढाई सुरू आहे। हीच विचाराची लढाई आता दंडुके हातात घेण्यापर्यंत पोहोचली आहे। मराठा आणि ओबीसी संघर्षाचा केंद्रबिंदू आता बीड जिल्हा होताना दिसतोय। धारूर तालुक्यातील भोगलवाडी या गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो असलेला बॅनर काही समाजकंटकांनी काढून फेकलं होतं। त्यावरून सुद्धा बराचसा वाद झाला होता। केज तालुक्यामध्ये चिंचोली माळी या गावामध्ये स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो असलेलं बॅनर लावलं होतं। ते बॅनर काढलं आणि त्या बॅनरवरती झोपण्याचं दुष्कृत्य एका तरुणानं केलं। त्यावरती सुद्धा बराचसा गोंधळ झाला होता। ओबीसी मोर्चाच्या काही बॅनरवरती काळं फासलं गेलं। त्यामुळे कुठेतरी ओबीसी आणि मराठा संघर्ष तीव्र होताना दिसतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे कट्टर समर्थक आणि धनगर समाजातील उभरतं नेतृत्व पवन करवरकर यांच्यावर माजलगाव तालुक्यात 4 ते 5 जणांनी
जीवघेणा हल्ला केला। रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना समाज माध्यमांशी पवन करवरकर यांनी संवाद साधला। पाहूया त्यावेळी पवन करवरकर नेमकं काय म्हणाले। काय बोला, मी फक्त एवढं सांगायलो, मी त्या हॉटेलवर जंगलाला जाऊ लागलो उद्याच्या मोर्चाला, आणि त्या मोर्चाला चालू असताना जेवायला थांबलो। त्याच्या गेलो हॉटेलवर भाजी वगैरे सांगितली, आणि त्याच्यावर मी त्या विजय पंडितचा फोटो बघितला, आणि त्याच्यामुळं हॉटेलच्या बाहेर लगेच निघाल्याबरोबर ते 4-5 पाहूया नेमकं प्रकरण काय घडलं। पवन करवरकर हे त्यांच्या मूळ गावावरून जालना येथील ओबीसी मोर्चासाठी माजलगाव मार्गे जात होते। मंगळवारी रात्री जात असताना उशीर झाल्यानं त्यांनी एका ठिकाणी गाडी थांबवली, एका हॉटेलवरती गाडी थांबवली आणि जेवण करण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले। जेवणाची ऑर्डर दिली। ऑर्डर दिल्यानंतर त्या हॉटेलमध्ये गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे त्यांनी हे हॉटेल सोडण्याचा निर्णय घेतला। ते बाहेर पडत असताना 4 ते 5 जणांच्या टोळक्याने त्यांना घेरलं आणि त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला। पवन करवरकर हे गंभीर जखमी झाले। त्यांच्या दोन्ही हात आणि दोन्ही पायांना मोठी इजा झालेली आहे। काही लोकांनी यावेळी मध्यस्थी केली, धावले, त्यामुळे पवन करवरकर यांचा जीव वाचला। त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना पवन करवरकर यांनी नेमकं काय घडलं हे उपस्थितांना सांगितलं। त्यावरून हल्लेखोर हे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक असावेत असा अंदाज आहे। विचाराची लढाई ही विचारानेच लढली पाहिजे, मात्र दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने काही जण हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीतच बऱ्याचशा जी घटना घडल्या या घटनावरून हेच दिसतंय। जर कुणी एखाद्या मोर्चामध्ये व्यासपीठावरून एखाद्या व्यक्तीबद्दल, समाजातील काही लोकांबद्दल आक्रमक बोलत असेल तर त्याला उत्तरसुद्धा विचारानेच दिलं गेलं पाहिजे। मात्र या ठिकाणी काही लोक कायदा हातात घेऊन जीवघेणे हल्ले करत असतील तर लोकशाहीचा हा अपमान होणार नाही का? याचा खऱ्या अर्थाने सर्वांनी विचार करायला हवा। एखाद्याचं बोलणं पटलं नाही, एखाद्याचा विचार योग्य वाटला नाही तर त्याचा निषेध नोंदवून किंवा त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करायला हवी। मात्र आजकाल कोणीही उठसूट कायदा हातात घेऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, बीडचे पालकमंत्री अजित पवार आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अशा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढलं पाहिजे असं एकंदरीत सध्या तरी सर्वांना वाटत आहे। पवन करवरकर यांच्या हल्ल्यानंतर ओबीसी समाज नेमकं काय उत्तर देणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। पवन करवरकर यांच्यावर जो हल्ला झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा। पुन्हा भेटू वेगळ्या विषयावर। तोपर्यंत नमस्कार।